तोंड, ओठ आणि दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. तोंडात छाले आल्यास ज्येष्ठ मधाची काढी चघळणे किंवा पेरूच्या पानासोबत काथ्या चघळण्याने लवकर आराम मिळतो. तसेच तोंडातल्या जखमांवर आराम मिळवण्यासाठी हलक्या गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. हिरड्यातून रक्त येत असल्यास मीठ, हळद आणि तुरटी यांचे मिश्रण करून मंजन करावे. तसेच हिरड्या मजबूत करण्यासाठी गाजर, सफरचंद आणि आवळा यांसारखी फळे नियमित खावीत. जर दात हलायला लागला असेल तर तिळाच्या तेलात काळे मीठ मिसळून हिरड्यांवर चोळावे. दात दुखत असल्यास कापूर किंवा हिंग भिजवलेल्या कापसाचा गोळा दुखऱ्या दातावर ठेवल्याने वेदना कमी होतात. पायरीसारख्या गंभीर समस्या टाळण्यासाठी आंब्याच्या कोईचे चूर्ण मंजन म्हणून वापरावे. तसेच लिंबाच्या कोवळ्या फांद्यांचे चूर्ण लवंग आणि मिठासोबत मिसळून दात घासल्याने पायरीचा त्रास कमी होतो. तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी जेवणानंतर बडीशेप चघळणे, तुळशीची पाने खाणे किंवा लिंबू पाण्यात टाकून चुळा भरणे उपयुक्त ठरते. तोंडाचा कडवटपणा दूर करण्यासाठी डाळिंबाच्या सालीचे उकळलेले पाणी गुळण्या करण्यासाठी वापरावे. तसेच लिंबू गरम करून त्यावर मीठ आणि मिरीपूड लावून चोखल्याने जिभेला चव परत येते आणि अपचन दूर होते. त्यामुळे तोंडाच्या आरोग्यासाठी साधे आणि नैसर्गिक उपाय केल्यास अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व.